मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज शिवाजीनगरचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष अक्षय राजेंद्र थोरवे यांचा वाढदिवस राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या बोराटवाडी मान येथील कार्यालयात संपन्न झाला। यावेळी सिद्धनाथ बँकेच्या संचालिका सोनिया गोरे, खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, विकल्प शहा नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, वडूज भाजपा शहराध्यक्ष प्रदीप शेटे, माजी नगराध्यक्ष मनीषा काळे, रेश्मा बनसोडे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, गणेश गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सध्या युवकांना मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी असून आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे ती समाजासाठी आणि भाजपा पक्षाच्या हितासाठी अंमलात आणणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे। तर अक्षय थोरवे म्हणाले, मंत्री महोदयांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली आहे ती आपण समर्थपणे पार पाडणार असून दिलेल्या जबाबदारीतून पक्ष संघटन मजबूत करणार आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक NS उर्फ बंडा गोडसे, अंकुशभाऊ गोरे, भारतीताई गोरे, नंदकुमार मोरे, नंदकुमार गोडसे, डॉक्टर विवेक देशमुख, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, नगरसेवक बनाजी पाटोळे, सोमनाथ जाधव, सचिन माळी, अभय देशमुख, सुनील गोडसे, मनोज कुंभार, तानाजी वायदंडे, संदीप गोडसे, अप्पासू गोडसे, रविशेठ काळे, सुधीर गोडसे, श्रीकांत काळे, प्रतीक बडेकर, निलेश गोडसे, ओंकार चव्हाण, निलेश करपे, राजेंद्र चव्हाण, अनिल गोडसे, संभाजी गोडसे, महेश गोडसे, किसन गोडसे, रवी गोडसे, संभाजी इंगळे आदींसह राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील आणि शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींनी प्रत्यक्षदर्शिनी आणि फोनद्वारे मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी शरदराव कदम। नमस्कार। 22 डिसेंबर रोजी माझा वाढदिवस संपन्न झाला आणि या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे भाऊ तसेच महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्य सोनियाताई गोरे वहिनी साहेब यांनी मला भेटून प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या। तसेच खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, युवा नेते अंकुशभाऊ गोरे, भारतीय जनता पार्टीचे खटाव तालुक्याचे अध्यक्ष अनिलजी माळी, माजी अध्यक्ष धनंजयजी चव्हाण साहेब, सोमनाथजी भोसले साहेब, विशालजी बागल साहेब, तसेच जिल्ह्याचे सरचिटणीस विकल्प शहा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य NS उर्फ बंडा गोडसे सर, वडूज नगरीच्या विद्यमान नगराध्यक्ष स्वप्नालीताई गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मयदादा कुलकर्णी, डॉक्टर विवेकजी देशमुख या सर्व मान्यवरांनी मला भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच माझे आई वडील, माझे मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांनी मला फोनवरून, व्हॉट्सअपवरून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। या सगळ्यांचा मी शतशः आभारी आहे। मित्रांनो, आयुष्याची 30 वर्ष लुटून गेली, भरपूर कष्टही केलं, भरपूर पैसा आलाही आणि गेलाही, मात्र प्रश्न असा पडतो आपण आयुष्यामध्ये नेमकं कमवलं काय? आणि या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेटत असतं। कारण माझा मित्रपरिवार, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व नातेवाईक हे माझ्यावर भरभरून प्रेम करतात, भरभरून शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात आणि ही आशीर्वादाची ताकद माझ्या पाठीमागे उभी असते आणि त्यामुळे काम करण्यासाठी ही ताकद उपयोगी पडते। आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मला समाजसेवेची आवड आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं, आशीर्वादानं हे काम मी असंच पुढे ठेवणार आहे। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच कायम राहावा एवढीच मी या आजच्या शुभ दिवशी विश्वास व्यक्त करतो व थांबतो। सगळ्यांचे शतशः आभार, धन्यवाद। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।